नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, महिलांसाठी राबवली जाणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हटलं की आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना येते. मित्रांनो, याच्यामध्ये त्यासाठी एक अतिशय महत्त्वाची योजना आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 2 दिवसापूर्वी सुरू करण्यात आली आहे. तर ही योजना कोणती आहे, त्याच पद्धतीने या योजनेमध्ये वयाची अट किती असणार आहे, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, स्टायपेंड हे किती मिळणार आहे, याचं काम एकंदरीत कसं असणार आहे, त्याची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, महिलांसाठी माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील पानिपत येथून बीमा सखी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 7,000 रुपये हे मिळणार आहेत. या योजनेसाठी आपण जर वयाची अट पाहिली तर वयाची अट किती असणार आहे, तर वयाची अट त्या ठिकाणी 18 ते 70 या कालावधीमधील जे काही महिला आहेत तर ते महिला या योजनेमध्ये सहभाग हा घेऊ शकतात. या योजनेचं जे काही उद्दिष्ट आहे तर उद्दिष्ट काय असणार आहे, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश या ठिकाणी या योजनेचा असणार आहे. ही योजना सध्या देश पातळीवरती राबवली जाणार आहे. सध्या ही योजना हरियाणामधून सुरू करून त्याचा विस्तार करत करत संपूर्ण राज्यामध्ये त्याचा विस्तार हा केला जाणार आहे. म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे. आता या योजनेमध्ये महिलांना किती स्टायपेंड किंवा विद्यावेतन हे मिळणार आहे, तर पहिल्या वर्षी महिलांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये विद्यावेतन हे मिळणार आहे. तर दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 असे एकूण 3 वर्षामध्ये 2,28,000 रुपयाचं जे काय वेतन आहे ते वेतन स्टायपेंड देखील त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये अतिरिक्त जे काही कमिशन आहे तर ते कमिशन देखील त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. ते कमिशन जवळपास 48,000 रुपये कमिशन त्या ठिकाणी मिळणार आहे असं देखील त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. आता या योजनेसाठी पात्रता कोणती असणार आहे, तर जी काय महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहे तर त्या अर्ज करणाऱ्या महिला शिक्षण हे कमीत कमी 10वी असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी LIC मध्ये एजंट हा नसला पाहिजे, किंवा LIC मधील कर्मचारी एखादा असेल की तो रिटायर झाला आहे तर असा देखील कर्मचारी असेल तर तो देखील त्या ठिकाणी या योजनेमध्ये अपात्र असणार आहे. तर मग या योजनेसाठी आपल्याला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, तर आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपल्या वयाचा पुरावा, आपल्या शिक्षणाचा पुरावा, त्याच पद्धतीने एक पासपोर्ट साईजचा फोटो, तर हे सर्व डॉक्युमेंट मला या ठिकाणी लागणार आहेत. आणि हा अर्ज कुठे करायचा, तर हा अर्ज LIC ची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तो अर्ज करू शकता. ही जी बीमा सखी योजना आहे तर ही बीमा सखी योजना देशभरामध्ये 3 लाख बीमा सखी योजना 3 लाख बीमा सखी नियुक्त करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे. आणि या 3 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ही ज्या बीमा सखी आहेत तर ती बीमा सखी LIC च्या एजंट म्हणून देखील त्या ठिकाणी काम करू शकतात. मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे की LIC चे एजंट म्हणून काम करत असताना LIC चे जे काही इतर कर्मचारी असतात त्यांच्याप्रमाणे त्यांना बाकीचे जे काही लाभ असतात ते लाभ हे मिळणार नाहीत. परंतु याच्यामध्ये जर का कोणी पदवीधर असेल तर त्याला कोणी पदवी LIC डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि या योजनेचे जे काही प्रमाणपत्र आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिले जाणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे. मित्रांनो, आता ही योजना सध्या देश पातळीवर हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता ही योजना आपल्या राज्यामध्ये राबवण्यास किती दिवस लागतात, किती बीमा सखी या आपल्या राज्यामध्ये नियुक्त केले जातील, किती महिन्यांना त्या ठिकाणी पैसे मिळतील हे तरी सध्या निश्चित सांगता येणार नाही. त्याच्याचे अपडेट येईल तर ते अपडेट आपल्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. मित्रांनो, अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.